गेल्या 8 दिवसांमध्ये लासलगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आहे. लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 46 गाव असल्यानं मोठा पोलीस संख्याबळ असणं गरजेचं आहे. परंतु शासनाकडून लासलगाव पोलीस ठाण्यास फक्त 30 ते 35 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यामध्ये 4 ते 5 महिला असल्यानं पोलीस संख्याबळ कमी पडतं. त्यामुळे लासलगाव परिसरात गेल्या काही काळांमध्ये चोऱ्या, घरफोड्या आणि मोटरसायकल लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरांनी अगदी भरदिवसा महिलांना लुटणं ते चक्क ATM मशीन पळवून नेण्यापर्यंत मजल मारल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लासलगाव परिसरातील गुन्हेगारीच्या प्रमुख घटना लासलगाव आणि जवळच्या विंचूर परिसरात चोरांनी विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा कळस गाठला आहे. ATM फोडणं, पळवणं, लासलगाव आणि विंचूर परिसरात गॅस कटरच्या साहाय्यानं ATM मशीन तोडून लाखोंची रोकड लंपास करण्याच्या अनेक घटना घडल्यात. काही घटनांमध्ये पोलिसांनी पाठलाग करून चोरांना जेरबंदही केलं. सराफ दुकानांवर दरोडे, मध्यरात्री दुकानांचे शटर तोडून सोन्या चांदीचे दागिने लुटल्याचे प्रकार देखील घडलेत. महिला आणि नागरिकांना लुटणं, भामट्यांनी पोलिसांची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. घरफोडी, हत्यारांचा धाक दाखवत घरामध्ये घुसून धारदार हत्यारांचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लुटल्याच्या घटनांनी रहिवाशांची झोप उडवली आहे. प्रतिबंधात्मक उपाय आणि पोलिसांची कारवाई, पेट्रोलिंग, गस्त ही वाढवावी. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून गुन्हेगारांना अटक, संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकं सराईत गुन्हेगारांवर आणि वाहन चोरांवर कठोर कारवाई करत असून सफाई त्यामध्ये तपास मोहीम, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला जातोय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.